जो काय महापूर आलेला काही मदत करता येईल अंगावरती पडलं का? ढेकाले गावात कातकरी पाड्यात जे काय मी 3-4 दिवसापासून सर्व डॉक्टर आणि खास करून आपले निखिल सर, कारण हे सर्व सरकारी कर्मचारी किंवा सरकारी माणसं नाही मिळत, हे एक दानशूर आहेत ज्या लोकांवर अन्याय झाला त्यांना न्याय कसा भेटेल त्या विचारांनी चालणारे हे डॉक्टर सर्व आहेत. त्याच्यात रदाड सर, अजगरे सर, आदित्य सर, ही पूर्ण त्यांची टीम, आणि नेहमी आपल्या कातकरी समाजासाठी इथेच नाही तर तुम्हाला सांगतो जव्हार, मोखाडा, खोडाला इथे सुद्धा सरांनी असं वाटप केलेलं आहे. त्याच्यात तुमचा व्हिडिओ आला, संघटना म्हणून ज्या काही गोष्टी समोर आल्यात माझ्या त्या सरासमोर मी मांडल्या. तशात त्यांनी 7 पाटी तुम्हाला सांगतो आपलाच कातकरी समाज आहे, त्यांना तर आज तुम्हाला कशा तरी चांगली घरकुलं झोपड्या आहेत, परंतु खायला अन्न नाही अशी परिस्थिती तुमची आहे. पण त्यांना तर सुद्धा त्यांच्या छतावर टाकायला ताडपत्री सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे. 7 पाटीला कातकरी समाज 12-15 कुटुंब आहेत. तिथे सुद्धा या सरांनी 3 दिवस अगोदर दिलं. आता सुद्धा मी सांगितलं 25-30 अशी नावं घराची आली होती, मला वाटलं तेवढे असतील. सरांनी तरी 40 पॉकेट आणलेले होते. आता काही कमी पडली असेल आपण प्रयत्न करू, परंतु अशा गोष्टी अशा घडामोडी होतच राहतील. आपण कुठलाही हार न मानता आपण सगळ्या गोष्टीला समोर जाऊन हे प्रसंग दूर करायचे आहे. आणि सदाचे हे डॉक्टर सांगतात ना का डॉक्टर म्हणजे देव नाही, पण आज डॉक्टरच देव म्हणून आपल्याकडे जे अन्न 2 दिवसासाठी तरी आपल्या पोटात जाईल, तोंडात जाईल याचा विचार करून हे देवासमान आलेले आहेत. मी सर्व डॉक्टरांचा आभार मानतो. जिंदाबाद. ह्या गावात जेवढे काही म्हणजे 4 तारखेपासून जो काय महापूर आलेला त्याच्यामुळे हे कातकरी समाज म्हणजे पूर्ण दुखावून गेलेले होते. कारण की त्यांना खायला अन्न नव्हता, घ्यायला कपडे नव्हते, पण त्यांनी असे दिवस काढले 3-4 दिवस. तरी सुद्धा त्यांच्या मदतीसाठी आपले डॉक्टर भाऊ तसेच इतर भाऊ डॉक्टर भाऊंची टीम इथे आमच्या कातकरी पाड्यात मदतीसाठी आलेली आहे. तर आम्ही सर्वांना, कोणाचे पत्रे उडले, कोणाचे भात वाहून गेले, कोणाचे कोंबडे गेले, तर कोणाचे ढोरे गेले, पत्रे गेले, भांडे गेले, म्हणजे सगळंच काही गेलं. तरी सुद्धा म्हणजे हे लोक येऊन म्हणजे आपले डॉक्टर भाऊंनी येऊन मदत केली. तसेच आमचे संघटनाचे कार्यकर्ते. ते पत्र पूर्ण उडालेले असं पत्र म्हणजे सगळं भीक खाली पडले का डायरेक्ट? खाली म्हणजे मुक्का झाला. कसं लावलं पाणी कुठपर्यंत गेलं? पाणी म्हणजे खूप अच्छा, ते पूर्ण भरलेला होता का सर? मागच्या आर पार सगळं इकडनं पाणी तिकडनं पूर्ण. ते मागे तेच आहे ना? हे हांड पांड आमचं पत्र्याने खुमवलं. बघा त्यांच्या किचन मध्ये हे नाही अशी परिस्थिती. आता इथेच पूर्ण संसारिक आहे. असं नाही आता ताडपत्री टाकली का? पाऊस तरी पडली वरती आम्ही दाबलेलं ना, हे उकाळणं मला खूप भीक. पूर्ण इथपर्यंत पाणी आलेलं आहे. आत्ता फुल भरलेला आहे. व्हिडिओ आला असेल तुम्हाला. आत्ता फुल झाले. हे अंगावरती पडलं का वरती सगळं? डोक्यात पडला ना नाही. आता टेम्पररी आपण ताडपत्री टाकले पाऊस फक्त येऊ नये म्हणून. 2-3 दिवस आता पाणी बुडेल तर टाकून असे बरोबर. पाणी राहणार आहे का तसंच? तुम्हीच सांगा. बघायला तर काय पाणी काय थांबू शकतो आपण? नाही ना. नाही घर आहेत, नाही सरकारी आहेत भाऊ. म्हणजे हे कातकरी लोक आहेत, पण हे घर गेल्या वर्षी 21 घरं आल्यात. गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीच बांधकाम केलं. फक्त घरकुलं आल्यात, ते मजूर कर आहेत. म्हणजे एवढे गरीब का त्यांना वेळेवर खायला पण नाही. पण हे घर पूर्ण हा पाडा पुराने भरलेला होता. यांचं पूर्ण साहित्य खाद्य पूर्ण वाहून गेलं.
आणि आज पूर्ण डॉक्टरांच्या टीमनी इथे खाद्य जे पण काय 1-2 दिवसाचं होईना ते सर्व पुरवलेलं आहे. तसेच बहुतेक असे दानशूर असतील त्याला माझी विनंती आहे का या कातकरी समाजाला काही मदत करता येईल तर ती आपण मदतीचा हात पुढे घेऊन करावं अशी माझी विनंती आहे.